हे सुधीर रोल दादा काय म्हणाल तुमचं पहिलं झेंडावंदन कसं वाटतं? सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। माझ्या आयुष्यातला हा पहिला झेंडावंदनाचा कार्यक्रम, परंतु एक जबाबदारी घेऊन मला या जिल्ह्यासाठी काही करायचंय, हा एक आशावाद मनामध्ये आहे। मी माझ्या भाषणातही सांगितलं, पाण्याचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असतील, जिल्ह्याचा विकास असेल, त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे असं मी आव्हान सर्वांना केलेलं आहे। हे एकट्याचं काम नाही, प्रशासन काम करतंय किंवा लोकप्रतिनिधी काम करतोय असं नाही, तर सर्वसामान्याचा सहभाग त्याच्यात असला पाहिजे, ही भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न केला। यावर्षीचा 1200 कोटीचा आराखडा आम्ही सादर करतोय आणि इतर माध्यमातून सुद्धा केंद्राच्या साहाय्याने या शहरामध्ये जेवढे काही पैसे आणता येईल, निधी आणता येईल, त्यामुळं या शहराचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे, हा माझा मानस आहे। तर तुमच्यातला खैरे साहेबातला सामाजिक प्रश्न मिटला असं वाटतंय, कारण दोघं एकमेकांना बघून हसलाच नाही, ते खैरे उठून उभे राहिले आणि चक्क गेले नाही। ते तुम्हाला कानमंत्र दिला देखील असं देखील म्हटले, त्यांचं मन परिवर्तन झाल्याचं दिसतंय। ते म्हणाले की संजय शिरसाट हे घटनाबाह्य पालकमंत्री नाहीत, हा रेग्युलर आहे, पालकमंत्री स्वीकारलाय म्हणाले। खैरे साहेबांनी जे काही ते ज्येष्ठ नेते आहेत, कदाचित त्यांना माझी भूमिका आवडली असेल। मी अनेक वेळा सांगतो, राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मनी ठेवण्यापेक्षा हे मतभेद आपले चालत राहतील, परंतु जेव्हा सामाजिक प्रश्न येईल त्या टायमाला सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि याचं मला वाटतं खैरे साहेबांनी आज प्रत्यय त्यांना आलेला आहे, म्हणून ते आजही झेंडावंदनला होते आणि शेवट पण बसले, त्यांचे मी आभार मानतो। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील तुम्हाला काही चर्चा केली, तुमच्या भाषणाबद्दल काहीतरी वक्तव्य केलं त्यांनी। पुढच्या राजकारणाचे संकेत आहेत, आता कळेल हळूहळू, आगे आगे देखो होता है क्या। सांगाल का येणार आहेत ते पुढच्यावर पण त्याच्याबद्दल आजच्या दिवशी हे चांगला दिवस आहे, त्याच्यावर राजकीय भाष्य करणं योग्य नाही। खैरे साहेब म्हणाले मी ज्येष्ठ आहे, मी त्यांना कानमंत्र दिलाय, काय दिलं? त्यांनी मला कानमंत्र दिलाय, मी त्यांना कानमंत्र दिलेला आहे, छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर से मिलके लिखेंगे नई कहाणी। तुमचं भाषण सुरू असताना अंबादास दानवे ज्या करंजोच्या पुतळ्याचा विषय निघाला, तुम्ही बोलला त्यावेळेस अशी तुमच्याकडे बघून हसलेत ते, तेव्हा त्याच्या मागचं काय इंटेन्शन होतं? आता का असलं त्याच्याबद्दल मी काय बोलू? हसू द्या, काम करा, चांगला रिझल्ट द्या, लोकांना समाधान द्या, तरच तुम्हाला लोक ॲक्सेप्ट करतील। नसता सोहळे होत राहतील, लोक एकदा विसरले का मग नंतर लक्षात ठेवत नाही। काय विकासाचं विजन आहे? या शहराला सर्वात महत्त्वाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला रोजगाराचा प्रश्न आहे। आता जे काही 72,000 कोटीची गुंतवणूक या ठिकाणी होते, त्यासाठी जे काही बेसिक प्लॅनिंग ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय। सुविधायुक्त हे शहर असलं पाहिजे, खड्डेयुक्त नाही तर खड्डेमुक्त हे शहर असलं पाहिजे, पाण्याची चांगली सुविधा असली पाहिजे। ह्या सर्व बाबी आम्ही प्रामुख्याने आणि प्राधान्याने घेण्याचा प्रयत्न करतो। प्रजासत्ताक दिनापर्यंत हा पाण्याचा प्रश्न मिटेल का संभाजीनगर? एप्रिलमध्ये पाणी चालू होईल असा माझा प्रयत्न राहील आणि मी ते 100% करेल। दादा याआधी कसं असणार आहे? डेप्युटीसीची बैठक वादळी ठरेल असं म्हणणं आहे। डेप्युटीसी बैठक मी 30 तारखेला घेतोय। आजची जी बैठक आहे त्या प्रत्येक खात्याचा थोडासा आढावा घेऊन त्यांच्याला काही सूचना देण्याचा प्रयत्न करतो। मी पोलीस कमिशनर साहेबाला बोलवलं, ग्रामीण एसपींना बोलवलं, कॉर्पोरेशन कमिशनरला बोलवलं। सुरक्षिततेचा विषय आहे, गुन्हेगारीचा विषय आहे, कॉर्पोरेशनचे संबंधित काही प्रश्न आहेत, त्यांना त्या सूचना देऊन त्या पद्धतीने कसं काम करतं हे आपण पाहतो। जुन्या निर्णयांबद्दल पण विचारलं? जुन्या निर्णयाबद्दल तुम्हाला आजच काही गोष्टी कळतील, मला मिटिंग होऊ द्या, नंतर मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो। पालकमंत्री सहसा प्रिंटेड भाषण वाचतात, आम्ही नेहमी इतक्या वर्ष बघितलं, पण आज तुम्ही वाचलं नाही। पालकमंत्र्यांनी प्रिंटेड भाषण वाचणं, त्याच्यामध्ये असलेली तरतुदी सांगणं ह्या लोकांना माहिती असतं, पण तुमच्या मनातलं काय ते सांगायचा जर प्रयत्न केला तर लोक ऐकतात। म्हणून मी माझ्या मनामध्ये काय विजन आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं लोकांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला। आजचा दिवस चांगला आहे।